रुटीन चेकअप कसलं रुटीन चेक काय काहीच गरज नाही. बॅरिगेट असेल तरच लायसन्स चेक करायचं आहे. मला दाखवा कुठल्या एसपीचं तुमच्याकडे पत्र आहे की इथं उभारून टोल नाक्यावर गाड्या अडवायच्या आणि लायसन आणि हे मागायचं. मला दाखवा. म्हणजे आदेश आम्ही घेऊन आदेश घेऊनच फिरायला पाहिजे तुम्ही. लावा एसपीना फोन, एसपीना लावा फोन, 37 एसपीना लावा. अहो हे हो हो आदेश असायलाच पाहिजे. व्हॉट्सअपवर आदेश असतो. तसं नाही दाखवत तुम्ही. मला गाडी का अडवला बॅरिगेट नसताना हे दाखवा पहिला टोल नाक्यावर. काय गुंडगिरी चालू आहे? बॅरिकेड लावायचं काय मग कशासाठी अडवायचा संबंध? कुठं रुटीन चेकअप नसतोच ते. रुटीन सरळ बघायचं हे काय चेक लावायचं बस झालं. एवढंच चेक करायचं. काही गरज नाहीये. तुम्ही रस्त्यावर बॅरिगेट असेल तर चेक करायचं. तुमचं हे तुम्हीच दाखवायला पाहिजे. इन्शुरन्स काही गरज नाही. मला काय म्हणायचं नंबरवर बघतोय. काही आवश्यकता नाहीये. तुम्ही गाडीच अडवायची मूळ गरज नाहीये आम्हाला. नाही म्हणून नाही दाखवा ना आदेश. तुमचा आदेश इथं दाखवा की टोल नाक्यावर तुम्हाला नेमलं आणि गाड्या अडवून तुम्हाला मला लायसन आणि हे दाखवायचं. साहेबांचा नंबर घ्या. तुम्ही दाखवा. मला दाखवा. मला काय तुम्ही ड्युटीवर आहे. तुमच्याकडे ड्युटी आहे. लेखी तिने आदेश प्रत्येकाला नाही ना तसं असतंच ते. आदेश व्हॉट्सअपवर असायलाच पाहिजे. नसते साहेब. या टोलवर तुम्ही कुणी असू दे व्हॉट्सअपवर असं इथं टोल नाक्यावर तुम्ही असाल तर असायलाच पाहिजे. कशासाठी गाड्या अडवता? काय कसला रुटीनचा काय संबंध आहे? आवड तुमचं ड्युटी काय? ट्रॅफिक पोलीस. जिथं शहरामध्ये आहे तिथं ट्रॅफिक कंट्रोलिंग करायची ड्युटी नाही. ते शहराची महामार्ग पोलीस आहे. महामार्ग तुम्ही पोलीस असाल तर हायवेवर बॅरिगेटच लावायचं आहे. तुम्ही बॅरिकेड लावायची आवश्यकता. तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकेल. टोल नाक्यावर वाहनं तुम्हाला अडवायचा अधिकार नाही एवढं आम्हाला माहित आहे. कुडूलकर तुमच्याकडे कुठं आदेश आहे तसं दाखवा. कशाचा? आव्हान अडवायचं नाही म्हणून तुम्ही दाखवा आदेश. तुम्ही दाखवा ना पहिला. तुम्हाला ड्युटी आहे तुमची दाखवा. तुम्ही उलट कशाला बोलता? युनिफॉर्म अरे नाहीच गरज. युनिफॉर्म मधल्याच पोलिसांना अरे युनिफॉर्मच्या पोलिसांनाच आदेश आहेत. तुम्ही बॅरिगेट लावल्याशिवाय आम्हाला अडवू शकत नाही. सांगा का अडवता? टोल नाक्यावर का त्रास देता सातत्याने तुम्ही? सगळ्यांना सगळ्या गाड्या का अडवताय? कशासाठी अडवताय? तिथं टोल नाक्या जिथं बॅरिगेट आहे तिथं अडवायचं. जिथं टोल नाक्या तिथं अडवायचं. कशासाठी त्रास देताय? सातत्याने तुम्ही उभा करताय गाड्या. येण्या जाण्या आमचा वेळ वाया जात नाही का? कसलं केसेस करायचे आदेश आहेत तुम्हाला? बरं बोललात. आता हे रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड आहे. नाही ना त्याच्या आधी तुम्ही चुकीचं बोललात की तुम्हाला टार्गेट दिलेलं असलं. टार्गेट काय नसते तुम्ही बोललात ते. नाही टार्गेट बिर्गेट काय नसते हे तर सांगू. पण केसेस करायचे असतात. नाही ना कशासाठी केसेस करताय असं? आता परवा गाडी पलटी झाली तर अरे पलटी बॅरिगेट लावा. बॅरिगेट लावा. अरे चालू रस्त्यावर ना अडवूच नका. बॅरिगेट लावा. चेकिंग करा. सूचना करा. समजा बेल्टचे केसेस केल्या तर ते पुढे जाऊन भविष्यात ते बेल्ट वापरतीलच ना. असं काही नसतं. असं कसं इथून जाऊन काढून टाकतील ना. म्हणून तर 200 रुपयाचा दंड बेल्टचा 1000 एवढ्या नेट्याने ड्युटी करता जेवढी ते प्रामाणिकपणे तिथं करायला पाहिजे तिथं करत नाहीये. 200 रुपयाचा दंड चुकीचं आहे. आता हा रेकॉर्ड कमीत कमी मी फडणवीसना तरी फडणवीस साहेबांना हाच रेकॉर्ड दाखवतोय तुमचा की तुम्ही काय करताय ते. हे तुम्ही उभं असलं हे नाहीच नाटक. इथं उभं राहायचं नाही. बॅरिगेट लावून पकडायचं. तुम्ही असं टोळवर उभं राहायचंच नाही आहे. नाही मी तुम्हाला हे तसंच करतो ना करेक्ट कार्यक्रम.